साधुग्रामसाठी 1800 झाडं तोडणार. 14 जानेवारीपर्यंत या निर्णयाला स्थगिती. 2027 साली नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील लाखो भाविक तसेच साधू आणि संत एकत्र येणार आहेत. त्यांच्या निवासस्थानासाठी तपोवनमध्ये एक मोठे साधुग्राम बांधले जात आहे. साधुग्रामसाठी सुमारे 1800 झाडं तोडली जातील. मात्र स्थानिकांचा तसेच अनेक पर्यावरणवाद्यांचा याला तीव्र विरोध आहे. तपोवनमध्ये साधुग्राम आणि प्रदर्शन केंद्र बांधण्यासाठी झाडे तोडून पुनर्लागवड करण्याच्या प्रस्तावाविरुद्ध मनसेने आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तपोवनमधील झाडे तोडण्यापासून नाशिक महानगरपालिकेला रोखावे अशी याचिकेतील मुख्य मागणी आहे. तपोवनमधील झाडे न तोडणे आणि प्रस्तावित प्रदर्शन केंद्र प्रकल्प थांबवणे किंवा रद्द करणे या मागण्यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियावर या निर्णयाविरुद्ध आपले मत व्यक्त केले. असे असूनही काही भाजप नेते आणि स्थानिक प्रशासन ही झाडे तोडण्यावर ठाम आहेत आणि सार्वजनिकरित्या त्याचे समर्थन केले जात आहे. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात इतर ठिकाणी वृक्षारोपण केले जाईल असे सुद्धा सांगण्यात येते. न्यायालयाने प्रशासनाला सध्या झाडे तोडण्यास सुरुवात करू नये असे तोंडी निर्देश दिले आहेत आणि खटल्याची सुनावणी 14 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. याविरुद्ध आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.